राजूर येथे शिवरत्न वक्तृत्व स्पर्धा क्लासेसची सुरुवात। B20 न्यूजचे संपादक नारायण ब्राह्मणे। जीवनात भाषेला असणारी महत्त्व अत्यंत असामान्य आहे। विचार मांडण्याची कला, व्यक्तिमत्व विकास आणि प्रभावी संवाद यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते। विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्वाला आणि भाषिक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने राजूर परिसरात शिवरत्न वक्तृत्व स्पर्धा क्लासेसची सुरुवात करण्यात आली आहे। या क्लासेसची स्थापना प्राध्यापक राजू नरवडे यांनी केली असून विद्यार्थ्यांना वक्तृत्वाला वाचन कौशल्य, उच्चार शुद्धता, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांचे मार्गदर्शन येथे दिले जाणार आहे। शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। प्राध्यापक नरवडे यांनी सांगितले की आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पाठांतर नव्हे तर विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्याबरोबरच आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणही विकसित होतील। राजूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून पालक व विद्यार्थ्यांकडून या क्लासेसला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून उत्तम वक्ते घडवण्याचा संकल्प प्राध्यापक राजू नरवडे यांनी व्यक्त केला आहे। अशा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन व मित्रांनो, आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही। आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही। आज आपण साजरी करतोय एक स्वाभिमानाचा जन्म। आज आपण साजरी करतोय एक स्वाभिमानाचा जन्म। पाहुणी छत्रपती जय झुकल्या सर्वांच्या रक्षा। पाहुणी छत्रपती जय झुकल्या सर्वांच्या रक्षा। जन्मदिनी राजे तुम्हाला मानाचा मुद्दा। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एक काळ चमकला। आई जिजाऊ वडील शहाजीराजे भोसले यांच्या मुली जन्माला आले राजे शिवछत्रपती। आई जिजाऊ त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगत होत्या। शिवनेरी किल्ल्यावर वाढलेला
भीती वाटते. मग का भीती वाटते? की आमच्याकडे काय नाही, काय नाही, स्टेज नाही, आमच्याकडे काय नाही, भाषणाची मांडणी नाही, आमच्याकडे काय नाही, वेळेचे नियोजन, आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय नाही, देहबोली नाही, संयमशीलता आमच्याकडे आहे का? मग या गोष्टी नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतं? मग या गोष्टीची आपण जर तयारी केली तर आपल्याला भीती वाटायचा विषय आहे का? नाही. आणि भाषण जर आपल्याला चांगलं करायचं तर आपल्या अगोदर काय ठरलं पाहिजे? दिशा ठरली पाहिजे. दिशा जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत भाषण चांगलं करता येईल का आपल्याला? नाही. दिशा का ठरायची? कारण कोणत्या स्टेजला, कोणत्या कार्यक्रमाला आपल्याला काय बोलायचं याची दिशा निश्चित करणे आपलं काम आहे. त्या ठिकाणी ठिकाण निश्चित करणे काम आहे. तोपर्यंत आपल्याला भाषण चांगलं बोलता येईल का? नाही. करता सुद्धा येणार नाही, आपले विचार चांगल्या प्रकारे मांडता येणार नाही. मग आपण काय, आत्मविश्वास वाढवण्याचे 4 पद्धती. आत्मविश्वास कसा वाढला जाईल? काल बरोबर आत्मविश्वास असा वाढला जाईल की ज्या वेळेस आपण की स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी ठरवत नाही की मला भाषण करायचं म्हणजे करायचं, ज्या वेळेस आपली देहबोली चांगली असेल तर आत्मविश्वास वाढीसाठी मदत होईल. आम्ही संयमशीलता चांगली असेल तर आत्मविश्वास वाढीसाठी मदत होतो. शब्दसंख्या आमच्याकडे जास्त असेल तर आत्मविश्वास आमचा जागा होतो. वेळेचं नियोजन केलं की आमचा आत्मविश्वास वाढतो. भाषणाची चांगली मांडणी केली, भाषणाचे विचार चांगल्या एखाद्या ठिकाणी मांडले की आमचा आत्मविश्वास वाढतो. आणि या सगळ्याच आत्मविश्वास वाढल्यानंतर आम्ही स्टेजवरती बोललो तर आम्ही स्टेजवरती बोललो तर आमचा 100% आत्मविश्वास वाढतो. आणि हे सगळं मिळून जर आमची भीती नष्ट झाली तर असं समजून जायचं, लक्षात येतं की आमच्याकडे आत्मविश्वास आमचा चालू झालेला आहे. आम्ही सहज कोणत्या ठिकाणी बोलू शकतो. म्हणजे सर्वप्रथम काय, भाषणामध्ये भीती वाटते, भीती दूर केल्यानंतर प्रथम आपल्याला चांगलं भाषण का करता येतं मुलांनो? की आम्ही आमच्या भाषणाची दिशा ठरवत नाही. आणि दिशा ठरवल्यानंतर जोपर्यंत दिशा ठरवत नाही तोपर्यंत भाषण चांगलं करता येत नाही. आणि दिशा ठरल्यानंतर या 3 मुद्द्याच्या आधारे आपल्याला चांगलं भाषण करायचं. भाषणाची सुरुवात, भाषणाचा आशय मांडायचा, भाषणाचा शेवट करायचा. बरोबर, अशा पद्धतीने आपण या भाषणाची भीती, हे आजचा जो प्रश्न होता तो क्लिअर झालेला. ओके, मस्त. आपण